नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी हा जो काही घटक आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्यावर आयोगाने कशा पद्धतीने आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहोत। आता आपण एक नवीन बॅच जी आहे ती आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू केली आहे। बॅचचं नाव आहे कंबाईन लक्ष्य बॅच 2024 साठी ही बॅच असणार आहे। त्यातलं हे लेक्चर क्रमांक 1 असणार आहे किंवा तुम्ही याला डेमो लेक्चर जो आहे त्या ठिकाणी समजू शकता, जेणेकरून बॅचेसमध्ये आपण कसं शिकवतो वगैरे त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। त्या उद्देशाने आपण हे लेक्चर यूट्यूबवर घेत आहोत। बाकी जे काही लेक्चर्स होतील ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी आपण ते घेणार आहोत। बघा, आता ही जी काही बॅच आहे त्या बॅचेसबद्दल जर बघितलं तर कंबाईन लक्ष्य बॅच 2024च्या पूर्वपरीक्षेसाठी आहे, ज्याची फी जी आहे ती सध्या 1499 त्या ठिकाणी आहे। डिस्काउंट ऑफर जी आहे ती सुरू आहे। लाईव्ह लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील आणि नोट्स असतील, सगळं जे आहे ते तुम्हाला एकाच बॅचमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे। आणि नक्कीच तुमचा जो काही परीक्षेमधला स्कोर आहे तो वाढण्यासाठी ही जी बॅच आहे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। बॅचेसबद्दल अधिक इन्फॉर्मेशन जर घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या राज्यसेवेच्या सुद्धा त्या ठिकाणी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सुद्धा आपली एक रेकॉर्डेड बॅच जी आहे त्या ठिकाणी सुरू आहे, ज्याची फी आहे 999। त्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत। 2 महिने कालावधी असणार आहे। आता आपण काय केलेलं आहे तर राज्यसेवेची 2025 साठी सुद्धा एक जो काही पॅटर्न चेंज होणार आहे त्या पॅटर्ननुसार एक बॅच त्या ठिकाणी सुरू केली आहे, फाउंडेशन बॅच, ज्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जाणार आहेत। ज्यांना स्पेशल एनसीईआरटीची बॅच जॉईन करायची त्यांच्यासाठी एनसीईआरटीची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे। ज्यांना स्पेशल स्टेट बोर्डची बॅच जॉईन करायची आहे अशांसाठी सुद्धा स्पेशल स्टेट बोर्डची बॅच त्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत। वेगवेगळ्या जे काही बॅचेस आहेत ते तुम्हाला कुठे भेटतील तर आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवरून तुम्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकता आणि त्यावर तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करू शकता। त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि इन्स्टाचं पेजसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील। चला तर सुरुवात करूयात। महाराष्ट्रातील ज्या काही क्रांतिकारी चळवळी आहेत त्या क्रांतिकारी चळवळीला आपण अभ्यास करूयात। बघा, आजपर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 22 प्रश्न जे आहेत ते आयोगानं कंबाईन परीक्षेमध्ये या घटकावर त्या ठिकाणी विचारलेले आहेत। सर्वाधिक जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला या घटकावर त्या ठिकाणी पाहायला मिळतात। वारंवार आयोग या घटकावर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतो। नेमका या क्रांतिकारी चळवळीचा उदय महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने वगैरे झाला याच्यापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करूयात। त्यासाठी आपल्याला जे काही 2 विचार प्रवाह आहेत त्या 2 विचार प्रवाह लक्षात घेणं महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये बघा, प्रखर राष्ट्रवाद आणि क्रांतिकारी राष्ट्रवाद या 2 विचार प्रवाहांचा उदय जो आहे तो कुठे झालेला होता? महाराष्ट्रामध्ये झालेला होता। मग प्रखर राष्ट्रवाद कोणाचा आहे किंवा क्रांतिकारी राष्ट्रवाद कोणाचा आहे, कोणते व्यक्ती या 2 गटामध्ये येतात हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर बघा, जे काही प्रखर राष्ट्रवाद आहे या प्रखर राष्ट्रवादामध्ये लाल, बाल, पाल हे जे काही 3 त्रिकूट आहे यांचा समावेश आपल्याला प्रखर राष्ट्रवादामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा या प्रखर राष्ट्रवादाचे ते काय होते? प्रणेते होते। आता जे काही क्रांतिकारी संघटना होत्या किंवा जे काही क्रांतिकारक होते त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम किंवा त्यांना एक दिशा देण्याचं काम कोणी केलं होतं तर याच लाल, बाल, पाल यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं, लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे, हे राष्ट्रवादाचे प्रणेते होते। पुढे जर आपण बघितलं क्रांतिकारी राष्ट्रवादाचे मग प्रणेते कोण आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर विनायक दामोदर सावरकर असतील, बाळकृष्ण दामोदर असतील किंवा वासुदेव चाफेकर असतील, हे जे काही सगळे ठीक आहे, लक्षात घ्या, विनायक दामोदर सावरकर किंवा जे काही चाफेकर बंधू वगैरे असतील किंवा बारिंद्र कुमार घोष असतील किंवा उपेंद्रनाथ दत्ता असतील, हे जे काही व्यक्ती आहेत ते कशामध्ये येतात? क्रांतिकारी राष्ट्रवादाचे ते प्रणेते आपण त्यांना म्हणू शकतो। मग आता ह्या दोघांच्या कार्यामध्ये फरक होता, कशाच्या? प्रखर राष्ट्रवाद आणि क्रांतिकारी राष्ट्रवाद या दोघांच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी फरक होता। मात्र दोघांची ध्येय काय होती तर एक ध्येय होती, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आता बघा, भारतभूमीला परकीय राजवटीतून मुक्त करण्याचं ध्येय वरील दोन्ही गटाचं होतं, परंतु त्यांच्या साधनामध्ये आणि मार्गामध्ये काय होता तर बदल होता। ठीक आहे, त्यांचं कार्य करण्याची पद्धती आणि मार्ग हे दोन्ही काय होते? दोन्हीमध्ये फरक होता। मात्र ध्येयामध्ये फरक होता का तर ध्येय दोघांची एकच होती, ते म्हणजेच काय तर भारतभूमीला या परकीयांच्या जोखडातून मुक्त करणं हे काय होतं? या दोघांचंही ध्येय होतं। ठीक आहे, मग काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रखर राष्ट्रवादाचे प्रणेते कोण होते किंवा क्रांतिकारी राष्ट्रवादाचे प्रणेते कोण होते, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील। त्यासाठी हे जे काही व्यक्ती आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। आता क्रांतिकारकांचे जे काही ध्येय आहे ते मुळात काय होते ते आपण समजून घेऊयात। बघा, इंग्रजी अधिकाऱ्यांचं खून करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणं
हे यांचं ध्येय होतं. इंग्रजांना राज्य करणं इथं अवघड करून सोडणं असेल. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनामध्ये दहशत वचक निर्माण होण्यासाठी तरुणांनी क्रांतिकारी जे काही मार्ग आहे त्या मार्गांचा अवलंब केला होता. देशाचे राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक समता क्रांतिकारकांचं त्या ठिकाणी एक उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं. देशात अराजकता निर्माण करण्याचे क्रांतिकारकाचे ध्येय नसून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे काय होतं, त्यांचं ध्येय होतं. मुळात जर आपण बघितलं काय म्हटलेलं आहे, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणं. आता हे असं का करायचं होतं यांना, कारण की त्यांच्या मनामध्ये एक भीती बसली पाहिजे किंवा ते इथून घाबरून पळून गेले पाहिजे की आपण जर इकडे वावरायचं असेल तर आपल्याला काय, तर त्या ठिकाणी आपला कधीही खून होऊ शकतो. ही जी काही सतत भीती आहे ती जर यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर यांना भारत जो आहे किंवा हे जे काही अधिकारी भारतामध्ये काम करायला येत आहेत ते भारतामध्ये काम करायला येणार नाहीत. आणि असं जर झालं, अधिकारी जर नसतील तर यांची काही इथली सगळं साम्राज्य यांनी उभं केलं ते कधीही त्या ठिकाणी कोसळू शकतं, हे त्यांना त्या ठिकाणी पाहायचं होतं. ठीक आहे. इंग्रजांना राज्य करणं अवघड, यामुळेच त्या ठिकाणी त्यांना राज्य जे आहे ते करणं अवघड होणार होतं. कारण की प्रशासन व्यवस्था जर व्यवस्थित नसेल किंवा अधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी सतत भीतीचं वातावरण असेल तर त्यांना हे राज्य करणं इथं कधीही शक्य नव्हतं किंवा राज्य करणं त्यांना अवघड होऊन बसलेलं असतं. ठीक आहे. एक वचक किंवा दहशत जी आहे ती यांना या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण करायची होती. आता या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा यांचा काही हेतू नव्हता किंवा ध्येय नव्हतं. फक्त ध्येय काय होतं की भारत भूमीला या जोखडातून मुक्त करायचं होतं. या ध्येयाने त्यांनी या क्रांतिकारांचा जो काही मार्ग आहे तो निवडलेला होता. मग आता हे जे काही त्यांचं ध्येय होतं, मग हे ध्येयपूर्ती नेमकी कशा माध्यमातून करणार होते, मग ध्येयपूर्तीसाठी नेमकं काय करायचं होतं त्यांना, तर बघा गुप्त क्रांतिकारी संघटना त्यांना उभ्या करायच्या होत्या. एक आपण पार्श्वभूमी पाहतोय आणि त्यानंतर जे काही संघटना वगैरे आहेत त्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यासूयात. एक पार्श्वभूमी आपण पाहतोय. आपल्या ध्येयपूर्तीसाठी गुप्त क्रांतिकारी संघटना त्यांनी स्थापन केल्या. इतकंच नाही तर शस्त्रास्त्र तयार करून त्यांचे क्रांतिकारकांना प्रशिक्षण देणं सुद्धा त्यांनी सुरुवात केलं होतं. बघा कोणतेही जर कार्य करायचं असेल किंवा एखादा मोठी चळवळ उभी करायची असेल तर संघटन हे महत्त्वाचं असतं. आणि हे संघटना ज्या असतात त्या संघटनाच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या लोकांना एकत्रित जोडतो आणि आपला जो काही विचार प्रवाह आहे किंवा मत प्रवाह आहे तो त्यांच्या माध्यमातून आपण काय करत असतो तर पुढे नेत असतो. त्यासाठी या गुप्त क्रांतिकारी संघटना सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या होत्या क्रांतिकारकांसाठी. त्यासाठी आपण पाहतो की ज्या ज्या काही क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या संघटनेशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतात. क्रांतिकारी संघटना जी आहे ती महत्त्वाची असते कारण की त्या माध्यमातून एकत्रित येऊन विचार किंवा मत एकत्रित त्या ठिकाणी देऊन आपल्याला जे काही कार्य आहे ते साध्य करता येते. तसेच शस्त्रास्त्र तयार करणं आणि त्याचं प्रशिक्षण त्यांना देणं, सरकारी कार्यालय तिजोऱ्या लुटणं, कारण की हे करणं महत्त्वाचं होतं. कार्यालय असतील किंवा तिजोऱ्या असतील लुटणं महत्त्वाचं होतं. कारण की क्रांतिकार्य जे आहे ते पैशाअभावी जर पैसा असतील तरच हे पुढे घेऊन जाणं शक्य होतं. कारण की या क्रांतिकार्यासाठी दारुगोळा लागणार होता. बॉम्ब बनवण्याचं जे काही प्रशिक्षण आहे किंवा बॉम्ब बनवण्याचे काही कारखाने आहेत इथं त्या ठिकाणी उभे करायचे होते. शस्त्रास्त्र त्या ठिकाणी विदेशातून आणायचे होते आणि त्यासाठी काय लागणार होता, पैसा लागणार होता. मग हे पैसा कुठून मिळवायचा होता तर या ब्रिटिशांकडूनच. ब्रिटिशांनी ज्या काही भारतीयांकडून जुलमी अत्याचार करून किंवा कराच्या माध्यमातून जो काही पैसा इकडे गोळा केलेला आहे तोच पैसा यांनी काय केला होता तर लुटलेला होता आणि शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी तो वापरलेला होता. दळणवळणाच्या साधनांवर त्यांनी हल्ले केलेले होते कारण की ब्रिटिशांचं इथलं जे काही दळणवळणाची साधनं आहेत त्या माध्यमातून ते काय करू लागलेले होते तर इथला व्यापार करू लागलेले होते. एखाद्या ठिकाणी जर कंपनीला धोका वाटू लागला तर एका ठिकाणचं सैन्य त्या ठिकाणी लगेच पाठवण्याची काही सुविधा आहे त्या दळणवळणाच्या साधनांमुळे त्यांना त्या ठिकाणी शक्य झाली होती. मग त्यामध्ये टेलिग्राफ लाईन आहे, लगेच कॉल करून ते त्या ठिकाणी सांगायचे टेलिग्राफ लाईनवर. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ते सैन्य जर आपण बघितलं तर रेल्वेने त्या ठिकाणी लवकरात लवकर ते त्या उठावाच्या जागी त्या ठिकाणी पाठवायचे. मग हे काय होऊ लागलेलं होतं तर दळणवळणाच्या साधनामुळे ब्रिटिशांचा खूप सारा फायदा होऊ लागलेला होता. त्यामुळे त्यांनी टार्गेट कशाला केलं होतं, दळणवळणाच्या साधनांना. रेल्वे रूळ त्यांनी उखडून टाकायला सुरुवात केली होती. तार यंत्रणा जी आहे ती मोडून टाकायला किंवा कट करून टाकायला त्यांनी सुरुवात केली होती. विदेशातून शस्त्रांची आयात करणं आणि इंग्रजांचा खून करून दहशत बसवणं हे त्यांचं जे काही काम आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. हा कार्यक्रम राबवून क्रांतिकारकांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी हसतमुखाने बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे कोणतीही बळजबरी वगैरे यांच्यावर नव्हती किंवा कोणता दबाव यांच्यावर नव्हता. त्यांनी हसतमुखाने जे आहे ते क्रांतिकाराच्या मार्गावर ते चालले आणि त्या क्रांतिकाराच्या मार्गावरच त्यांनी काय केलं होतं, आपल्या देशासाठी, आपल्या मायभूमीसाठी, आपल्या मायभूमीला या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर हसतमुखाने बलिदान दिलेलं होतं. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता यामध्ये एक आपल्याला क्रांतिकारी संघटना सांगते, तिच्या क्रांतिकारी संघटनेचं नाव आहे अभिनव भारत. ठीक आहे. सुरुवातीला जर आपण बघितलं या संघटनेचं नाव अभिनव भारत होतं का तर नाही. लक्षात घ्या 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह या नावाने ही संघटना जी आहे ती स्थापन झाली होती. कधी 1899 मध्ये
राष्ट्रभक्त समूह या नावानं ही संघटना जी आहे ती विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे काही सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी मिळून एकत्रितरित्या ही संघटना जी आहे ती स्थापन केली होती. कधी? 1899 मध्ये. त्यानंतर पुढे जाऊन जर आपण बघितलं तर 1900 साली या संघटनेचं नाव जे आहे ते बदलण्यात आलं होतं आणि मित्र मेळा असं या संघटनेचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलं होतं. पुढे याच संघटनेचं 1904 साली नाव बदलण्यात आलं आणि काय करण्यात आलं होतं? अभिनव भारत. ठीक आहे, अभिनव भारत असं या संघटनेचं जे काही नाव आहे ते त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं किंवा ठेवण्यात आलं होतं. कारण की मित्रमेळा या संघटनेला जवळपास 200 सभासद जे आहेत ते याचे पूर्ण झालेले होते आणि या धर्तीवर किंवा जर आपण बघितलं जोसेफ मॅझिनी यांचा जो काही प्रभाव आहे तो सावरकरांवर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग या जोसेफ मॅझिनीची काय होती? यंग इटली नावाची एक संघटना होती आणि त्या संघटनेच्या धर्तीवरच त्यांनी काय केलं होतं? अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती आणि ही भारतातली पहिली क्रांतिकारी संघटना होती, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? अभिनव भारत ही जी काही संघटना आहे ती भारतातील पहिली होती, लक्षात ठेवा, भारतातील पहिली क्रांतिकारी संघटना आहे. यस, लक्षात घ्यायचंय, महत्त्वाची क्रांतिकारी संघटना आहे. या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित असणारे मदनलाल धिंगरा असतील किंवा जर आपण बघितलं अनंत काणेरे असतील यांनी काय केलं होतं? ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या बाबी महत्त्वाच्या आहेत. आता ही जी काही अभिनव भारत संघटना आहे या अभिनव भारत संघटने जर आपण बघितलं तर यांनी वेगवेगळ्या मार्गाने क्रांतिकार्य केलेलं आहे. आता या संघटनेशी संबंधित असणारे जे काही मदनलाल धिंगरा आहेत, ठीक आहे, कोण आहेत? मदनलाल धिंगरा हे नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मदनलाल धिंगरांनी काय केलं होतं? कर्जन वायलीची हत्या केली होती. कोणाची? कर्जन वायलीची त्या ठिकाणी हत्या जी आहे ती केलेली आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर जर आपण बघितलं अनंत काणेरे तुम्हाला माहिती असतील, अनंत काणेरेंनी काय केलं होतं? तर जॅक्सन, ठीक आहे, जो काही कलेक्टर होता नाशिकचा, त्या जॅक्सनची त्यांनी काय केली होती? तर हत्या केली होती, लक्षात ठेवायचे. बाबाराव सावरकरांची त्यांनी काय केलं होतं? नाशिकमध्ये धिंड काढलेली होती. मग याचा बदला घेण्यासाठी अनंत काणेरेंनी काय केलं होतं? जॅक्सनची हत्या केली होती. मग जॅक्सनची हत्या कोणा ठिकाणी केली होती? विजयानंद थिएटरमध्ये. नाशिकमध्ये एक विजयानंद नावाचं थिएटर आहे. त्या विजयानंद थिएटरमध्ये जर आपण बघितलं तर एक नाटक त्या ठिकाणी सुरू होतं. नाटकाचं नाव काय होतं? संगीत शारदा नावाचं नाटक होतं, लक्षात घ्या. संगीत शारदा नावाचं हे नाटक होतं आणि या संगीत शारदा नाटकाचा जो काही विषय आहे तो काय होता? एक सामाजिक नाटक होतं. त्या काळामध्ये जी काही जरट विवाह पद्धती होती त्या जरट विवाह पद्धतीवर भाष्य करणारं हे नाटक होतं, टीका करणारं हे नाटक होतं. आणि या संगीत शारदा नावाच्या नाटकामध्ये शारदा या मुलीचे जे काही पात्र आहे ते बालगंधर्व करत होते, लक्षात ठेवायचे. नारायण श्रीपाद राजहंस ज्यांना आपण म्हणून ओळखतो किंवा त्यांना बालगंधर्व ही जी काही पदवी आहे किंवा उपाधी आहे ती लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी दिली होती. मग बालगंधर्व हे काय करत होते? शारदा या मुलीचं त्या ठिकाणी पात्र करत होते. आणि हे जे काही नाटक आहे ते या जॅक्सनला निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी हे नाटक जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. कारण की या जॅक्सनची काय झाली होती? बदली झाली होती आणि इथून तो पुण्याला वगैरे त्या ठिकाणी जाणार होता किंवा मुंबईला बहुतेक असेल, तिकडे तो जाणार होता. मग त्याच्या आधी आता तो जर बाहेर पडला नाशिकच्या तर तिथं मारणं कठीण होणार होतं. त्यामुळे त्याला काय करण्यात आलं होतं? तर त्या ठिकाणी शेवटची संधी होती आणि त्या ठिकाणी अनंत काणेरे आणि त्यांचे काही सहकारी आहेत त्यांनी काय केलं होतं? तर या नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये या जॅक्सनची गोळ्या घालून त्या ठिकाणी त्याला ठार केलेलं आपल्याला सांगता येतं. मग ते अभिनव भारत संघटनेची नेमकी उद्दिष्ट काय होती ती सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. परदेशामध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी करणं, ती गुप्तपणे भारतामध्ये पाठवणं. दुसरं उद्दिष्ट काय होतं बघा? भारताच्या लष्करात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचार करून त्यांना क्रांतीसाठी प्रवृत्त करणं असेल. त्यानंतर स्वदेशी वस्तूंचा वापर, परदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणं आणि जनमत तयार करणं हे सुद्धा काय होतं? या संघटनेचं उद्दिष्ट होतं. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा? परदेशी मालावर बहिष्कार. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि या बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून भारतामध्ये वंगभंग चळवळ जी आहे ती बंगालमध्ये सुरू झालेली होती. आणि पुढच्या काळामध्ये या चळवळीमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापरावर किंवा विदेशी वस्तूंवर त्या ठिकाणी बहिष्कार टाकण्याची जी काही चळवळ आहे ती त्या ठिकाणी उभी झालेली होती, म्हणून याला स्वदेशी चळवळ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग आता जे काही विदेशी वस्तू आहेत त्यांना जे काही बहिष्कार आहे तो टाकण्यात आलेला होता. मग नुसतं बहिष्कार टाकून चालणार नाही, तर ते वस्त्र जी आहेत ती पेटवली पाहिजे, त्याची होळी केली पाहिजे. ही जी काही संकल्पना आहे किंवा ही कल्पना जी आहे ती सावरकरांच्या डोक्यामध्ये आली आणि त्यानुसार त्यांनी काय केलं होतं? टिळकांची भेट घेतली आणि टिळकांची भेट घेतल्यानंतर त्यांची ही जी काही कल्पना आहे किंवा योजना आहे ती त्यांनी बोलून दाखवली. आणि मात्र त्यानुसार टिळकांनी त्यांना सांगितलं
की हे वस्त्र तुम्ही खरेदी करून जाण्यापेक्षा तुम्ही काय करा, पुण्यामध्ये त्या ठिकाणी फिरा आणि लोकांकडून ही विदेशी जी काही कापडं आहेत ती गोळा करा आणि त्यांची होळी तुम्ही करा. मग त्यानुसार पुण्यामध्ये बैलगाडे वगैरे फिरवण्यात आले. यांचे जे काही सहकारी होते त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती. शिम परांजपे जे आहेत, शिवराम परांजपे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी या प्रसंगी सावरकरांना खूप मदत केली होती. त्यानुसार पुण्यामध्ये बैलगाड्या फिरवण्यात आल्या आणि त्यानुसार बैलगाड्यामध्ये भरून हे जे काही विदेशी कापडं आहेत ती जे काही मुठा नदीचं पात्र आहे, जर आपण बघितलं जे काही पुणे हॉस्पिटलचा भाग असेल किंवा जे काही संभाजी ब्रिज ज्याला आपण म्हणतो अल्का टॉकीजचा, ठीक आहे, मग त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते जे काही नदीचं पात्र आहे त्या नदीच्या पात्रामध्ये ही जी काही होळी आहे ती पेटवण्यात आली होती. त्या ठिकाणी सांगितलं होतं की नुसती होळी पेटवून चालणार नाही, तुम्हाला ती होळी पूर्ण तिथं जळेपर्यंत त्या ठिकाणी थांबायचं आहे आणि लोकांना याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करायचं. मग त्यानुसार संपूर्ण होळी जी आहे ती पेटेपर्यंत ते त्या ठिकाणी उभे होते आणि शेवटी टिळकांनी येऊन सुद्धा लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. मग या घटनेचा जो काही पडसाद आहे ते सर्वत्र त्या ठिकाणी उमटलेले होते. ब्रिटिशांच्या एकदम टार्गेटवर त्या ठिकाणी सावरकर आले होते. सावरकरांना त्यांच्या हॉस्टेलमधून सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर 10 रुपयाचा जो काही दंड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांना लादण्यात आलं होतं. कारण की 1905च्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ते पुण्याचे जे फर्ग्युसन महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये त्या शिक्षण त्या ठिकाणी घेत होते, लक्षात घ्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान जे आहे ते दिलं आपल्याला सांगता येतं. पुढे चला, आता याच स्वरूपाचा एक प्रश्न जो आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेला आहे. संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2022ला त्या ठिकाणी हा प्रश्न आलेला होता जोड्या जुळवायसाठी. आता इकडे बघा, रँड आणि आयट्सचा खून आहे, अभिनव भारत आहे, जॅक्सनचा खून आहे आणि कर्झन वायलीचा खून आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं रँड आणि आयट्सचा खून कोणी केला आहे तर चाफेकर बंधूंनी केला, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अभिनव भारत, विनायक दामोदर सावरकरांनी या संघटनेची स्थापना केली. न्यायाधीश जो होता जॅक्सनचा खून कोणी केलेला आहे, अनंत लक्ष्मण काणेरेंनी केलेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं कर्झन वायलीचा जो काही खून आहे तो मदनलाल धिंगराने केलेला आहे, आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. मग यानुसार या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर बघा, यामध्ये जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे जे आहे त्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. रँड आणि आयट्सचा खून चाफेकर बंधू म्हणजे अ साठी आपल्याला 4 पाहिजे. आता जरी तुम्हाला बाकीचं माहिती नसेल तरी सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत कसं पोहोचता येतं, एलिमिनेशन जे आहे ते करून तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येतं. रँड आणि आयट्सचा खून जे आहे ते चाफेकर बंधूंनी केला आणि अ साठी आपल्याला काय पाहिजे, 4 ऑप्शन पाहिजे, ठीक आहे, म्हणजे 4 त्या ठिकाणी अंक पाहिजे. मग इथं जर आपण बघितलं अ साठी पर्याय क्रमांक 4 मध्ये काय आहे, 2 आहे, त्यामुळे हे तर कट होईल. 3 मध्ये जर आपण बघितलं अ साठी काय दिलंय, 1 दिलंय, 1 येईल का नाही. इथं 2 साठी जर आपण बघितलं अ मध्ये काय दिलंय, 3 दिलंय, हे सुद्धा येणार नाही. मग उरला काय, अ साठी 4 कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल, योग्य उत्तर असेल. म्हणजे बाकीची जरी माहिती नसतील, एक जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा तुम्हाला काय करता येतं, उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येतं. रँड आणि आयट्सचा खून चाफेकर बंधूंनी केला. अ साठी 4 कुठं आहे, अ साठी 4 1 नंबर जर आपण बघितलं फक्त इथं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. पुन्हा एक तशाच स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो एप्रिल 2022 मध्ये आलेला होता. तो नोव्हेंबरमध्ये आला होता, हा एप्रिलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मदनलाल धिंगरा आत्ताच आपण बघितलेलं होतं की काय केलं होतं, त्यानं कर्झन वायलीची हत्या केलेली होती. अनंत लक्ष्मण काणेरे यांनी जो काही नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सनची हत्या केली होती. विनायक दामोदर सावरकरांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती आणि हेमचंद्र दास अनुशीलन समितीचे ते सदस्य होते आणि त्यांनी काय केलं होतं तर जॉन बामफिल्ड फुलर यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला होता. आता या प्रश्नाचा आन्सर काय असेल, मदनलाल धिंगरा. परत बघा, तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरापर्यंत जे आहे ते लगेच पोहोचता येतं. मदनलाल धिंगरा यांनी काय केलं होतं तर कर्झन वायलीची हत्या केली होती. मग अ साठी आपल्याला काय पाहिजे, 4 पाहिजे. अ साठी 4 कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. जर आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये जर आपण बघितलं अ साठी इथं काय दिलं, 3 दिलं, येणार नाही. इथं 2 दिलं, येणार नाही. इथं परत 3 दिलं, येणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे आन्सर क्रमांक 1 जे आहे त्या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता जॅक्सनचा जो काही खून आहे या प्रकरणी जर आपण बघितलं तर कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे, शंकर रामचंद्र सोमन, नारायण जोशी इत्यादींनी काय केली होती तर या ठिकाणी अनंत काणेरेंना मदत केलेली होती. मग आता यांच्यावर सुद्धा आरोप ठेवण्यात आलेला होता आणि यांच्यावर आरोप ठेवल्यानंतर यातल्या काही जणांना काय करण्यात आलं, फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे लक्षात घ्या, जॅक्सनच्या खुनामध्ये अनंत काणेरे या एकट्यांनाच त्या ठिकाणी फाशी शिक्षा भेटली होती का तर नाही. अनंत काणेरे यांच्या सोबत कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना काय झाली होती, फाशीची शिक्षा झाली होती, ठीक आहे. जॅक्सन खून खटल्यामध्ये जर आपण बघितलं किंवा या खून प्रकरणी अनंत काणेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना सुद्धा काय झाली होती, फाशीची शिक्षा झाली होती. आणि हे सुद्धा काय होते तर यांनी सुद्धा या खुनामध्ये त्यांना मदत केली होती आणि हा आरोप ठेवून यांना सुद्धा काय करण्यात आलं होतं,
फाशीची शिक्षा देण्यात आली होती. बघा प्रश्न आलेला आहे कंबाईन 2019ला काय म्हटलेलं आहे बघा, जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली, तर कोण आहेत, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे यांना काय करण्यात आलं होतं, फाशीची शिक्षा जी आहे त्या ठिकाणी देण्यात आली होती, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण बघितलं अनंत काणेरे सुद्धा फाशी शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली होती. पुढे जाऊयात. यानंतर जे काही आपले क्रांतिकारक आहेत विष्णू गणेश पिंगळे यांच्याविषयी सुद्धा आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. यांच्यावर सुद्धा बऱ्याचदा आयोगाने प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, तर अमेरिकेतील लाला हरदयाळ यांच्याशी त्यांचा काय होता संपर्क ज्यावेळेस आला त्यानंतर ते काय झाले होते, सशस्त्र क्रांतीकडे त्या ठिकाणी वळलेले आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. आता विष्णू गणेश पिंगळे जे आहेत यांचा जो काही जन्म आहे तो 2 जानेवारी 1888 मध्ये झाला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. महत्त्वाचं आहे बघा, 2 जानेवारी 1888 मध्ये यांचा जन्म जो आहे तो कुठं झाला होता, पुण्यामध्ये झाला होता. पुण्यामध्ये कुठे, तर तळेगाव ढमढेरे हे जे काही ठिकाण आहे या ठिकाणी यांचा जन्म जो आहे तो झालेला होता. इथं त्यांचं जे काही प्राथमिक शिक्षण वगैरे आहे ते पूर्ण केल्यानंतर पुढे ते कुठे गेले होते, अमेरिकेमध्ये गेले होते. कशासाठी, आपले इंजिनिअरिंगचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकेमध्ये गेले होते. आणि तिथं असताना लाला हरदयाळ यांच्यासोबत त्यांचा काय झालेला होता, संपर्कात ते आलेले होते आणि त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन विष्णू गणेश पिंगळे हे कुठं वळलेले होते, तर क्रांतिक कार्याकडे त्या ठिकाणी वळलेले आपल्याला सांगता येतात. मग आता जर आपण बघितलं लाला हरदयाळ यांनी काय केलं होतं, तर अमेरिकेमध्ये गदर ही जी काही संघटना आहे ती स्थापन केली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून गदर नावाचे काही वृत्तपत्र आहे ते सुद्धा त्या ठिकाणी ते प्रकाशित व्हायचं. मग पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर या गदर संघटनेची एक शाखा जी आहे त्या ठिकाणी स्थापन झाली होती आणि या शाखेचे जे काही प्रमुख आहेत किंवा या गदर पक्षाचे काही पुणे जिल्ह्याचे प्रमुख आहेत ते कोण होते, तर विष्णू गणेश पिंगळे होते. लक्षात ठेवा, गदर पक्ष सुद्धा होता, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर एक वृत्तपत्र सुद्धा होतं, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून ते काम करू लागले होते. आता अमेरिकेमध्ये असताना हे जे काही क्रांती कार्याकडे ते वळलेले होते त्यांच्या वाचनामध्ये सुद्धा विविध साहित्य त्या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यानुसार त्यांचे जे काही तळमळ आहे आपल्या मायभूमीसाठी ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यांना लवकरात लवकर भारतामध्ये यायचं होतं, कारण की 1911 मध्ये वगैरे तर त्यांची ही जी काही इंजिनिअरिंगची पदवी आहे ती त्यांनी मिळवली होती आणि त्यानंतर ते भारतात आले आणि भारतामध्ये येऊन त्यांना मोठं काहीतरी करायचं होतं. आणि अशातच जे काही पहिलं महायुद्ध आहे त्या पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि या पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन या ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याची चांगली संधी आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यानुसार त्यांनी काय केलं होतं, लोकांना एकत्रित गोळा करायला त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि ब्रिटिशांविरोधात त्यांना उठाव करायची जी काही योजना आहे ती या ठिकाणी विष्णू गणेश पिंगळे यांनी आखलेली होती. ठीक आहे. मग पंजाब बंगाल येथे एकाच वेळी उठाव करण्याची त्यांची योजना होती. भारतात उठावासाठी ते अमेरिकेतून हजारो लोकांना त्या ठिकाणी आणणार होते. हा पॉईंट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारतात उठावासाठी अमेरिकेतून हजारो लोकांना आणणार कोण त्या ठिकाणी आणणार होतं किंवा अशी योजना कोणी आखलेली होती, तर ती विष्णू गणेश पिंगळे यांनी आखलेली होती. पुढे भाई परमानंद यांना जर आपण बघितलं, आता ही जी काही त्यांची योजना होती ती योजना मात्र काय झाली होती, फसलेली होती. ब्रिटिशांना याचा सुगावा लागलेला होता. लाहोर कट खटला जो आहे तो यांच्यावर दाखल करण्यात आला होता आणि या खटल्याच्या आरोपाखाली 16 नोव्हेंबर 1915ला विष्णू गणेश पिंगळे यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये काय करण्यात आलं होतं, फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. आणि याच वेळी भाई परमानंद यांना काळ्या पाण्याची शिक्षा जी आहे ती या ठिकाणी ठोठावण्यात आली होती. यांच्यासह एकूण 7 जणांना काय करण्यात आलं होतं, फाशीची शिक्षा जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आली होती ब्रिटिशांच्या माध्यमातून लाहोर खटल्याच्या माध्यमातून. ठीक आहे. तर विष्णू गणेश पिंगळे हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातले आपल्याला पाहायला मिळतात. लाला हरदयाळ यांचे संपर्क आल्यानंतर ते क्रांतिकार्याकडे त्या ठिकाणी वळलेले आहेत. त्या काळामध्ये यांनी काय केलं होतं, इंजिनिअरिंग ही जी काही पदवी आहे त्या ठिकाणी मिळवलेली होती. वाटलं तर त्यांना खूप काही वेगळं करता आलं असतं, मात्र त्यांना मायभूमीसाठी जे काही योगदान आहे ते त्या ठिकाणी द्यायचं होतं. जी काही तळमळ आहे ती तळमळ आपल्या ठिकाणी दिसून येते. मग विष्णू गणेश पिंगळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन भगतसिंगांनी आपलं जे काही क्रांती कार्य आहे ते सुरू केलं होतं. हा पॉईंट सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. भगतसिंगांना कोणाकडून प्रेरणा मिळाली होती क्रांतिकार्याची, तर विष्णू गणेश पिंगळे यांच्याकडून मिळाली होती. लक्षात घ्या, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे जाऊयात. शिवराम हरी राजगुरू हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ज्यांच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याचदा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. जन्म यांचा जर आपण बघितलं तर पुण्यामधल्या खेड या ठिकाणी त्यांचा काय झाला होता, तर जन्म झाला होता. आता हे जे काही शिवराम हरी राजगुरू आहेत यांना सुरुवातीला ना इंग्रजी जे आहे ते वाचता येत नव्हतं, इंग्रजीचं वाचन जे आहे ते करता येत नव्हतं. नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्या नववधू पुढे आता त्यांचे जे काही वडील आहेत त्यांना राग यायचा की यांना इंग्रजी वाचता यायचं नाही, म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर त्यांच्या जी काही नववधू आहे त्या नववधू पुढेच त्यांना इंग्रजीचं वाचन करायला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं.
मग ते त्यांना काही जमलं नाही, त्यांचा तिथं अपमान झाला आणि त्यांनी काय केलं होतं तर घर सोडायचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्यांच्या आईने त्यांना काय केलं होतं काही सामान आणण्यासाठी 9 पैसे वगैरे त्या ठिकाणी दिले होते. मग ते 9 पैसे सोबत घेऊन ते जे घराच्या बाहेर पडले ते नंतर खूप वर्षांनी त्यांनी घराकडे वळलेले होते. मग ते तिथून कुठे गेले, उत्तरेमध्ये गेले, काशी वाराणसी या ठिकाणी त्यांनी वेदांचं वगैरे त्या ठिकाणी किंवा जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या ग्रंथ त्या ठिकाणी त्याचा अभ्यास वगैरे केला. तिथून पुढच्या काळामध्ये अमरावतीमध्ये गेले. अमरावतीमध्ये जर आपण बघितलं हनुमान जी काही व्यायामशाळा आहे अमरावतीमधली, त्यामध्ये त्यांनी मर्दानी खेळात जे काही शिक्षण आहे त्या ठिकाणी घेतलेलं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, अमरावती येथील हनुमान व्यायामशाळेमध्ये त्यांनी काय केलं होतं, मर्दानी खेळात जे काही शिक्षण आहे ते कोणी घेतलं होतं तर शिवराम हरी राजगुरू यांना. आता इथं प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की कोणत्या क्रांतिकारकाचा संबंध हनुमान व्यायामशाळेशी आहे आणि हनुमान व्यायामशाळा कुठे आहे तर अमरावतीमध्ये आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलेलं आहे, हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. याच वेळी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीशी त्यांचा संबंध जो आहे तो आलेला होता. डॉक्टर हर्डीकरांच्या माध्यमातून त्यांना याच्याविषयी माहिती मिळाली होती. पुढे चंद्रशेखर आझाद यांच्याशी त्यांचा संपर्क आला, त्या माध्यमातून जर आपण बघितलं तर या रिपब्लिकन पार्टीशी त्यांचा जो काही संबंध आहे तो त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. चंद्रशेखर आझाद असतील, सरदार भगतसिंग असतील, सुखदेव आणि गोपाल यांच्या सहवासात आल्यावर त्यांचे जे काही विचार आहे ते सशस्त्र क्रांतीकडे त्या ठिकाणी वळलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर शिवराम हरी राजगुरू जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी जे काही या पार्टीच्या माध्यमातून योगदान दिलं आहे, आता ज्या कोणाचा या रिपब्लिकन पार्टीशी संबंध होता किंवा या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेशी संबंध होता, त्यामध्ये जर आपण बघितलं जे काही खरं नाव आहे त्या खऱ्या नावाने त्या ठिकाणी एकमेकांना त्या ठिकाणी संबोधलं जायचं आणि त्यासाठी एक कोडवर्ड जो आहे तो त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. मग आता राजगुरू यांचा जे काही कोडवर्ड होता तो काय होता तर यम होता. ठीक आहे, त्यांना यम नावाने त्यांनी काय केलं होतं तर आपलं कार्य जे आहे ते सुरू केलं होतं. सगळे त्यांना काय म्हणायचे, यम नावाने त्या ठिकाणी बोलायचे. आता ज्यावेळेस क्रांतिकारकांचा ज्यावेळेस सुगावा ब्रिटिशांना लागला त्यावेळेस यांची जी काही खरी नावं आहेत ती ब्रिटिशांना माहिती नव्हती, त्यांनी यम नावच त्या ठिकाणी नोंदवून ठेवलेलं होतं त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये. ठीक आहे, तर ह्या बाबी सुद्धा महत्त्वाच्या आहेत की खरं नाव जे आहे ते कोणाला त्या ठिकाणी ते कळायचं नाही, ते जे काही कोडवर्ड आहेत त्या कोडवर्डनीच त्या ठिकाणी ते एकमेकांना बोलायचे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं कोड होतं, लक्षात ठेवा. चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, या प्रत्येकाचं वेगळं जे काही कोडवर्ड आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. 1928 मध्ये ज्यावेळेस सायमन कमिशन भारतात आलं होतं आणि त्या सायमन कमिशनला विरोध म्हणून देशभरामध्ये जे काही आंदोलन आहे की त्या ठिकाणी उभं राहिलं होतं. हे जे काही सायमन कमिशन आहे ते जिथून जिथून जात होतं त्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी सायमन गो बॅकचे नारे दिले होते किंवा काळे झेंडे जे आहेत त्या ठिकाणी दाखवून या सायमन कमिशनला विरोध जो आहे तो दर्शवलेला होता. कारण की या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता आणि हे सायमन कमिशन मुळातच कशासाठी येणार होतं तर भारतीयांना सुधारणा देण्यासाठी. ठीक आहे, मग आता भारतीयांना जर सुधारणा द्यायच्या असतील तर त्यामध्ये भारतीय व्यक्तींचा समावेश असणं गरजेचं आहे. या इंग्लंडमध्ये बसलेल्या लोकांना भारतीयांचे प्रश्न अडचणी नेमक्या काय कळणार आहेत, त्यामुळं या कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्यामुळं भारतीय लोकांनी याच्यावर बहिष्कार टाकला होता, याला विरोध दर्शवलेला होता आणि या विरोधात मोर्चे जे आहेत ते काढायला सुरुवात झाली होती. आणि असाच एक मोर्चा जो आहे तो पंजाबमध्ये सुद्धा सुरू होता आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते कोण करत होतं, लाला लजपत राय हे करत होते. आणि त्या नेतृत्व करत असताना जो काही ब्रिटिश अधिकारी होता त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं काय केलं होतं तर त्या ठिकाणी जे काही लाठी हल्ला जो आहे तो कोणावर केला होता, लाला लजपत रायांनी त्यांच्या साथीदारांवर केला होता. त्यामध्ये लाला लजपत राय जखमी झाले आणि पुढच्या काही काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. मग या मृत्यूचा बदला घेण्यास जे आहे ते मग या ठिकाणी भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू यांनी त्या ठिकाणी बदला घेण्याचा जो काही निर्णय आहे तो घेतलेला होता. मग त्यानुसार जो काही स्कॉट नावाचा ब्रिटिश अधिकारी होता त्यानं हे आदेश दिले होते. आणि जर आपण बघितलं ज्यावेळेस त्यांनी ही योजना आखलेली होती त्यावेळेस जर आपण बघितलं की स्कॉट नेमका कसा दिसतो याबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. गोपाळ होते त्यांना माहिती होतं. मग असे एकूण 4 दिवस जे आहे ते त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर होते. मात्र तो अधिकारी जो आहे स्कॉट तो कुठेही दिसला नाही. एका दिवशी जर आपण बघितलं हा सँडर्स त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर येत होता. अशा वेळी जयगोपालांना वाटलं की तो स्कॉटच आहे, त्यांचं गैरसमज झाला आणि त्यांनी भगतसिंगांना इशारा केला, भगतसिंगांनी राजगुरूंना इशारा केला. मात्र तेवढ्यामध्ये ह्या स्क्वॉट नाही हे लक्षात लगेच त्या ठिकाणी जयगोपाल यांचं आलेलं होतं. मात्र तोपर्यंत वेळ गेली होती कारण की राजगुरूंनी डायरेक्ट गोळी जी आहे ती या सँडर्सवर चालवली आणि एकाच गोळीमध्ये त्या ठिकाणी या सँडर्सचा खून जो आहे तो राजगुरूंनी केला होता. त्यानंतर भगतसिंगांनी त्यांच्यावर गोळ्या ज्या आहेत त्या चालवल्या होत्या. मात्र तोपर्यंत जर आपण बघितलं तर तो सँडर्स नव्हता, तो स्क्वॉट नव्हता, तो होता सँडर्स. ठीक आहे, मग तिथून जे आहे ते सर्व त्या ठिकाणी निसटलेले होते, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, सँडर्स या इंग्रजी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी गोळी झाडून त्याची हत्या जी आहे ती केलेली होती, लक्षात घ्या. ठीक आहे,
17 फेब्रुवारी 1928 रोजी चंद्रशेखर शिवराम राजगुरू आणि सरदार भगतसिंग यांनी सँडर्सचा खून केला. 8 एप्रिल 1919ला दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट त्या ठिकाणी घडवलेला होता. यानंतर ब्रिटिशांनी क्रांतिकारकांची धरपकड केली. यात शिवराम राजगुरू यांनाही पकडण्यात आलं आणि 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगामध्ये त्यांना काय करण्यात आलं होतं, फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आणि त्याच रात्री त्यांचं जे काही देह आहे त्यांना त्या ठिकाणी अग्नीसुद्धा त्या ठिकाणी गडबडीमध्ये देण्यात आली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. यम नावाने त्यांनी कार्य केलं, ही बाबसुद्धा महत्त्वाची आहे, ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर आहेत बघा क्रांतिकारक पांडुरंग महादेव बापट. ठीक आहे, क्रांतिकारक आहेत, सेनापती आहेत, समाजसुधारक आहेत. वेगवेगळं जे काही जर आपण बघितलं भूमिका ज्या आहेत त्या यांनी निभावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पांडुरंग महादेव बापट यांचं जे काही गाव आहे ते नगरमध्ये पारनेर या ठिकाणी यांचा जन्म झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी पारतंत्र्यात अडकलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी काया वाचा मनाने झटण्याची आणि त्यासाठी बलिदान करण्याची काही शपथ आहे ती बालपणीच कोणी घेतली होती, तर सेनापती बापट यांनी घेतलेली आपल्याला सांगता येते. मग आता लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मा यांची जी काही इंडिया हाऊस आहे त्या इंडिया हाऊसमध्ये बापटांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. बापट कशासाठी गेले होते, तर इंजिनिअरिंगचे काही शिक्षण आहे ते पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला त्यांना जायचं होतं. मग अशा वेळी जी काही मदत आहे ती लोकमान्य टिळकांच्या मदतीने त्यांना काय करण्यात होतं, इंडिया हाऊसमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. तर इंडिया हाऊस जर आपण बघितलं तर सुरुवातीला या इंडिया हाऊसचं नाव जे आहे ते काय होतं, इंडियन सोसायटी असं होतं. इंग्लंडमध्ये जर आपण बघितलं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलं होतं, एक घर जे आहे ते भाड्यानं घेतलं होतं आणि तिथं या भारतीय विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली होती. याच इंडिया हाऊसच्या माध्यमातून एक स्कॉलरशिपसुद्धा त्या ठिकाणी दिली जायची दरवर्षी 6 विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं. आणि हीच स्कॉलरशिप जी आहे ती सावरकरांना मिळाली होती आणि ही स्कॉलरशिप टिळकांच्या मदतीनं सेनापती बापट यांना सुद्धा मिळाली होती आणि त्यानुसार यांच्या राहण्याची सोय जी आहे ती इंडिया हाऊसमध्ये झाली होती. मग ज्या वेळेस इंडिया हाऊसमध्ये हे राहायला होते त्यावेळेस सावरकर सुद्धा इंडिया हाऊसमध्ये होते आणि सावरकरांच्या सहवासामध्ये किंवा संपर्कात आल्यानंतर सेनापती बापटांचे काही विचार आहेत ते सुद्धा क्रांतिकार्याच्या मार्गाकडे वळलेले होते. मग सावरकरांनी काय केलं होतं यांना, तर जे काही बॉम्ब निर्मितीचे कागदपत्र आहे ते युरोपमधल्या भाषांमध्ये त्या ठिकाणी असायचे. मग ते भाषांतरित करून आणण्याची जबाबदारी जी आहे ती सेनापती बापटांवर सोपवलेली होती. त्यानुसार सेनापती बापट जे आहेत ते पॅरिसला गेले. पॅरिसमध्ये गेल्यानंतर तिथे एक रशियन विद्यार्थिनी होती, ॲन्ना खोस नावाची ती विद्यार्थिनी होती. त्या विद्यार्थिनीची मेडिकलची एक्झाम बुडवून तिनं काय केलं होतं, सेनापती बापटांना ते जे काही डॉक्युमेंट आहेत ते भाषांतरित करून दिले होते. आणि हे चालू असताना जर आपण बघितलं भाषांतराचं जे काही काम आहे ते सुरू होतं आणि त्याला थोडा वेळसुद्धा लागणार होता आणि या वेळेमध्ये त्या विद्यार्थिनीला सेनापती बापटांवर प्रेमसुद्धा झालं होतं. मात्र सेनापती बापटांनी तिला सांगितलं की हा जन्म जो आहे तो माझ्या मातृभूमीसाठी आहे, जर पुनर्जन्म वगैरे झाला माझा तर किंवा पुढच्या जन्मामध्ये मी काय करेन, नक्की तुझ्यासोबत लग्न करेन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं जे काही क्रांतिकार्याचा मार्ग आहे तो त्यांनी त्या ठिकाणी निवडलेला होता. मग बॉम्ब निर्मितीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते मिळालेले होते. मग आता बॉम्ब निर्मिती करून यांनी एक योजना आखली होती. ती योजना काय होती की ब्रिटनचं पार्लमेंटच उडवून द्यायचं. सेनापती बापटांनी काय केलं होतं की ब्रिटनचं पार्लमेंटच उडवून द्यायची जी काही योजना आहे ती आखली होती आणि ही योजना सावरकरांनी त्यांनी बोलून दाखवली होती. मात्र सावरकरांनी त्यांना आवर घातला की असं करून चालणार नाही, आपल्याला भारतामध्ये जाऊन तिथले जे काही ब्रिटिश अधिकारी आहेत किंवा त्यांची काही ठिकाणं आहेत ते आपल्याला उद्ध्वस्त करायचे आहेत. जर आपण इथं जर काही केलं तर आपले जे काही हे सगळं क्रांतिकार्य आहे ते कुठेतरी थांबून जाईल. त्यामुळे असं तुम्ही करू नका, तुम्ही भारतात जा आणि हे डॉक्युमेंट जे आहेत ते वेगवेगळ्या भागामध्ये पसरवा. मग त्यानुसार ते भारतात आलेले होते डॉक्युमेंट घेऊन आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये जर आपण बघितलं तर बॉम्ब निर्मितीचे कारखाने जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू झालेले होते. ठीक आहे, फ्रान्समधील पॅरिस येथे जाऊन सेनापती बापट बॉम्बविद्या शिकून आले. त्याचप्रमाणे या अनुवादावरून नाशिक, मुंबई, कोठूर, खानापूर आणि पेन या भागामध्ये बॉम्ब निर्मितीचे कारखाने किंवा केंद्र जे आहेत ते सुरू झाले होते. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण्या ठिकाणी बॉम्ब निर्मितीचे कारखाने सुरू झाले होते, नाशिक, मुंबई, कोठूर, खानापूर, पेन या ठिकाणी. पुढे बघा, नरेंद्र गोस्वामी नावाचा एक व्यक्ती होता. त्या नरेंद्र गोस्वामी नावाच्या व्यक्तीने काय केलं होतं की भारतामध्ये जे काही बॉम्ब निर्मितीचे कारखाने उभे राहत आहेत ते कोणामुळे उभे राहत आहेत, तर सेनापती बापट यांनी जे काही डॉक्युमेंट्स भाषांतरित करून आणलेले आहेत त्यांच्यामुळे हे जे काही कारखाने आहेत ते उभे राहिलेत हे पोलिसांना सांगितलं. मग त्यानुसार पोलिसांनी सेनापती बापट यांना काय केलं होतं, अटक केली होती. मात्र त्यांच्या विरोधात ठोस असे जे काही पुरावे आहेत ते आढळले नाहीत. परिणामी त्यांना जे आहे ते तुरुंगातून मुक्त करावं लागलेलं होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, 1914 नंतर क्रांती मार्गाचा त्याग करून सेनापतींनी विधायक कार्यास काय केली होती, सुरुवात केली होती. पुढे बघूयात आपण. मग पुढे जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये झाडू कामगार मित्र मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. द.वी. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली राजबंदी मुक्तता मंडळाची सुद्धा स्थापना केली होती. आता इकडे प्रश्न आयोगानं आजपर्यंत विचारला नाही, एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की मुंबईमध्ये झाडू कामगार मित्र मंडळाची स्थापना कोणी केली,
तर सेनापती बापट नाव लक्षात ठेवायचं. किंवा राजबंदी मुक्ता मंडळाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली, तर दवी गोखले. आणि या राजबंदी मुक्तता मंडळाचे जे काही चिटणीस आहेत ते कोण होते, सेनापती बापट होते, लक्षात ठेवा. आणि सेनापती ही जी काही त्यांना मिळाली पदवी आहे ती कधी मिळाली, तर बघा मुळशी जो काही सत्याग्रह आहे त्या मुळशी सत्याग्रहाच्या वेळेस त्यांना सेनापती या पदवीने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं, फर्ग्युसन कॉलेजमधले विद्यार्थी वासुदेव गोगाटे यांनी 22 जुलै 1931 रोजी जो काही हंगामी गव्हर्नर होता हॉटसन याला त्या ठिकाणी गोळी मारली, मात्र त्यामध्ये तो काय झाला होता, तर बचावलेला होता. मग यावेळी जर आपण बघितलं तर सेनापती बापट जे आहेत आणि महात्मा गांधी जे आहेत यांच्यामधला जो काही फरक आहे तो आपल्या ठिकाणी सांगता येतो, किंवा दोघांचे जे काही त्या घटनेविषयी जी काही मत आहे ते आपल्या ठिकाणी सांगता येतं. यामध्ये जर आपण बघितलं, ज्यावेळेस या वासुदेव गोगाटेंनी या हॉटसनला गोळी मारली त्यावेळेस गांधी काय म्हणाले होते, गांधीजींनी या गोगाटे याचा काय केला होता, निषेध केला होता. तर सेनापती बापट यांनी काय केलं होतं, तर या घटनेचा अभिनंदन केलं होतं किंवा त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन केलं होतं. ठीक आहे, गांधींनी या विद्यार्थ्याचा निषेध केला तर सेनापतींनी काय केलं होतं, तर त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन केलं होतं. ठीक आहे, तर या बाबी लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालील जे काही चळवळी आहेत किंवा आंदोलन आहेत त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, भाग घेतलेला होता. आता तुम्हाला हे क्रांतिकार्य करताना सुद्धा दिसतील, तुम्हाला हे सत्याग्रह करताना सुद्धा दिसतील, तुम्हाला त्या ठिकाणी हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये दिसतील, गोवा मुक्ती लढ्यामध्ये दिसतील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये दिसतील. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोण आढळतं, सेनापती बापट आढळतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रत्येक बाबीमध्ये त्यांची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, बघा, गोवा मुक्ती संग्राम असेल, हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन असेल, या सगळ्या चळवळीमध्ये जर आपण बघितलं सेनापती बापटांचा काय होता, सहभाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पुढे जाऊयात. खानदेशात अमळनेर येथील गिरणी कामगारांचा लढा साने गुरुजींनी सुरू केला होता. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं, साने गुरुजींनी काय केली होती, जलसमाधी घ्यायचं ठरवलेलं होतं. जर साने गुरुजी जलसमाधी घ्यायचं असतील तर मी सुद्धा काय करेन, जलसमाधी घेईन, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. यस, पुढे जर आपण बघितलं, सेनापती बापट फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे महाराष्ट्र शाखेचे काय होते, अध्यक्ष सुद्धा राहिलेत. जर आपण बघितलं, सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं होतं, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती आणि याची एक शाखा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती. आणि महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते, मग सेनापती बापट होते, लक्षात घ्या. 1940 मध्ये रत्नागिरीच्या सभेत महात्मा गांधीजींना उद्देशून सेनापती बापटांनी काय म्हटलेलं होतं, स्वातंत्र्य लढा करा नाहीतर बाजूला राहा. एकदम परखड त्यांचं मत असायचं, लक्षात घ्या. ठीक आहे, एकदम तापट स्वभाव जर आपण बघितला तर सेनापती बापटांचा होता. एकदा ते दाढी करायला त्या ठिकाणी गेलेले होते, मात्र तिथं जो काही न्हावी आहे तो खूप वेळ लावत होता. मग त्यावेळी त्यांनी काय घेतलं होतं, तर आयुष्यभर मी दाढी करणार नाही ही शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी दाढी सुद्धा त्या ठिकाणी केली नव्हती. यस, आता त्यांची जी काही वाईफ आहे ती प्रेग्नेंट होते आणि मग जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे आहे किंवा डिंकाचे लाडू वगैरे त्यांना बनवायचे होते आणि त्यासाठी त्यांनी ड्रायफ्रुट्स आणून दिले. मग त्यामध्ये काही जे काही ड्रायफ्रुट्स आहे ते कमी होते. मग ही तक्रार ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांनी जे काही ताट आहे ते डायरेक्ट रस्त्यावर फेकून दिलं होतं. इंग्लंडमधून ते पदवी घेऊन आलेले होते, इंजिनिअरिंग होऊन आलेले होते आणि ते काय करायचे इथं, तर गावामध्ये रस्ता झाडायचे, नाल्या साफ करायचे. मग त्यांची पत्नी जी आहे त्यांच्यावर हसायचे, गावातले लोक त्या ठिकाणी हसायचे. म्हणजे त्यांचा स्वभाव जो आहे तो वेगळ्या स्वरूपाचा होता, तापट स्वरूपाचा त्यांचा स्वभाव जो आहे आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस मुळशी सत्याग्रह होता त्या मुळशी सत्याग्रहामध्ये जो काही बुलडोजर असतं किंवा जो काही इंजिन ड्रायव्हर होता तो काही केला त्या ठिकाणी थांबायला तयार नव्हता. त्यावेळेस ते इंजिनच्या पुढे त्या ठिकाणी झोपलेले होते. मग तशा परिस्थितीत त्यांना उठून काट्यामध्ये फेकण्यात आलं होतं. मग त्यांचं डोकं सरकलं. मग त्यांनी काय केलं होतं, त्या इंजिन ड्रायव्हरच गोळ्या झाडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती. म्हणजे असा जो काही तापट स्वभाव आहे तो त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यांनी गांधींना काय म्हटलं होतं की स्वातंत्र्य लढा करा नाहीतर तुम्ही काय बाजूला राहा, हे त्यांना त्या ठिकाणी त्यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये म्हटलेलं होतं, लक्षात घ्या. ओके, बघा त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता, असं आपल्या ठिकाणी जी काही पूर्वपरीक्षा राजपत्रित पूर्वपरीक्षा जी आहे आपली त्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी राज्यसेवेमध्ये 2023 साली हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. गोवा मुक्ती संग्राम असेल किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन असेल, या सगळ्या चळवळीमध्ये त्यांचा काय होता, तर आंदोलनामध्ये सहभाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला योग्य सांगता येईल. पुढे जाऊया, चाफेकर बंधू आणि रँडची हत्या. ठीक आहे, ही सुद्धा एक बाब महत्त्वाची आहे. बघा 22 जून 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या प्रतिबंधाच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा पुण्याचा जो काही जुलमी प्लेग कमिशनर आहे रँड आणि त्या जो काही सहकारी आहे आयर्स, याची हत्या जी आहे ती पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये चाफेकर बंधूंनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे, आता 1897 मध्ये पुण्यामध्ये काय होती, प्लेगची साथ होती, लक्षात घ्या. ठीक आहे,
आता सिंगापूर वगैरे जर आपण बघितलं तर ही साथ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पसरली होती, कारण की जो काही जहाजं आहेत त्या जहाजांमध्ये सिंगापूरमध्ये जी काही उंदरं आहेत ती जहाजामध्ये शिरली होती त्या मालाबरोबर, आणि ते ज्यावेळेस मुंबईच्या बंदरामध्ये तो माल उतरण्यात आला होता त्यावेळेस ती उंदरंसुद्धा त्या मालाबरोबर त्या ठिकाणी आलेली होती, आणि त्याचा जो काही पिसवा आहे, पिसा जे असतात त्यांच्या शिऱ्यावरचे, त्यांचा संपर्क मानवाशी आला आणि अशा पद्धतीनं मुंबई, सुरत, पुणे या ठिकाणी या साथीचा जो काही प्रसार आहे तो झालेला होता. आता याच प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला होता. जर आपण बघितलं नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू झालेला होता, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता पुण्यामध्ये ही साथ जी आहे ती झपाट्यानं पसरलेली होती, मात्र या साथीच्या नियंत्रणाच्या नावाखाली इथल्या लोकांवर अन्याय अत्याचार जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला होता. स्त्रियांवर बलात्कार सुद्धा या ठिकाणी यावेळी झालेले होते. मग याचा बदला घेण्याचं कोणी ठरवलं होतं? चाफेकर बंधूंनी. ठीक आहे. मग पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये चाफेकर बंधूंनी काय केलं होतं तर या आयर्स आणि रँडची त्या ठिकाणी हत्या केलेली होती, लक्षात घ्या. रँडची हत्या ही भारतात युरोपियनची झालेली पहिली हत्या आहे. याच दिवशी राणी व्हिक्टोरियाच्या राजधोरणाचा 60वा वर्धापन दिन पुण्यातील राजभवनामध्ये चालू होता, आणि ते संपून हे लोक जे आहेत ते परत येत होते, आणि अशा वेळी त्यांनी काय केलं होतं तर याची हत्या केली होती. यासाठी एक शब्द, परवलीचा शब्द वापरण्यात आला होता. म्हणजे कसं कळेल की तो रँड आहे, तर त्यावेळेस गोंद्या आला रे आला हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी वापरण्यात आलेला होता. गोंद्या म्हणजे तर रँड, लक्षात घ्यायचं आहे. रँड हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश द्रविड, जे काही द्रविड बंधू होते, त्यांनी काय केलं होतं की या रँडची जी काही हत्या आहे ती चाफेकर बंधूंनी केली असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. कारण की बरेच दिवस होऊन गेले मात्र कोणी खून केलं याचा सुगाव ब्रिटिशांना लागत नव्हता. त्यामुळे ब्रिटिशांनी जवळपास 20,000 रुपये जे बक्षीस आहे त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. मग या बक्षिसाला बळी पडून गणेश द्रविड जे आहेत ते फितूर झाले, आणि मग त्यांनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी ब्रिटिशांना सांगितलं, आणि त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. मग याचा बदला म्हणून वासुदेव चाफेकर आणि म.वी. रानडे यांनी काय केलं होतं, गणेश द्रविड किंवा हे जे काही द्रविड बंधू आहेत त्या द्रविड बंधूची पुण्यामध्ये हत्या केलेली होती, लक्षात ठेवा. मग त्यानुसार या प्रकरणी दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, वासुदेव चाफेकर या तिन्ही चाफेकर बंधूंना आणि म.वी. रानडे या चौघांना काय करण्यात आली होती, फाशीची शिक्षा जी आहे ती या प्रसंगी देण्यात आलेली होती. ठीक आहे. बघा, टिंबटिंब यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेश उत्सव योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणतात याचे वर्णन जे आहे ते केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. मग हे कोणाचं आत्मचरित्रामध्ये हे वर्णन आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी असेल, याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे. पुण्याचे प्ले कमिशनर रँड याची 1898 मध्ये टिंबटिंब यांनी हत्या केली असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की दामोदर हरी चाफेकर यांनी काय केलं होतं तर यांची हत्या जी आहे ती केलेली होती. पुढे बघा, काही क्रांतिकारी संघटना आहेत, म्हणजे इतर क्रांतिकारी काही संघटना आहेत महाराष्ट्रातल्या, जसं की पुण्यामध्ये चाफेकर क्लब होतं, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब होतं. यांच्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत. आता शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना आहे, गुप्त क्रांतिकारी संघटना आहे. बघा, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी जर आपण बघितलं आर्य समाज बांधव ही जी आर्य बांधव समाज ही जी काही गुप्त क्रांतिकारी संघटना आहे ती वर्धा आणि नागपूरमध्ये पाहायला मिळते. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर चाफेकर क्लब ही गुप्त क्रांतिकारी संघटना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओके. मग आता कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब ही गुप्त क्रांतिकारी संघटना आपल्याला पाहायला मिळते, आणि शिवाजी क्लबचे 100 सभासद जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा, यामध्ये पठारे, कायस्थ प्रभू, मराठा आणि अन्य ब्राह्मणेतर यांचा सुद्धा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. राजर्षी शाहू महाराजांचे अनेक स्नेही अधिकारी या शिवाजी क्लबचे आधारस्तंभ होते. यानंतर युरोपियन लोकांचा खून करणे चांगले आणि चाफेकरांना कारागृहातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार सुद्धा या शिवाजी क्लबने त्या ठिकाणी सुरू केला होता, आणि यावर आयोगानं प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, शिवाजी क्लबला या शाहू महाराजांनी सुद्धा काय केलं होतं, आर्थिक मदत केली होती. वनिता वस्त्र भांडार जे आहे ते त्या ठिकाणी या शिवाजी क्लबने सुरू केलं होतं, आणि त्या वस्त्र भांडारातून या संस्थाना किंवा यांच्या राजवाड्यामध्ये जे काही जेवढं कापड लागतं ते कापड त्या ठिकाणी त्याच वस्त्र भांडारातून घेतलं जायचं, जेणेकरून या शिवाजी क्लबला मदत होईल. ठीक आहे. तर या बाबी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रभर लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना ज्या आहेत त्या स्थापन झाल्या होत्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत. बघा, यावर सुद्धा जोड्या जुळवायला आयोगानं प्रश्न विचारलेला होता. आर्य बांधव समाज वर्धा आणि नागपूर या ठिकाणी संबंधित व्यक्ती कोण आहेत? श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर हे संबंधित व्यक्ती आपल्या ठिकाणी सांगता येतात. ठीक आहे. ओके. पुढे जाऊयात आपण. यवतमाळची काही गुप्त संघटना आहे, यामध्ये सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने, टोंगे हे व्यक्ती आपल्याला सांगता येतात. अमरावतीची गुप्त संघटना आहे, दादासाहेब खापर्डे आहेत प्रमुख.
बेळगाव येथील गुप्त संघटना जी आहे ती गंगाधर देशपांडे हे इथले प्रमुख क्रांतिकारक आपल्याला सांगता येतात. मग जोड्या जुळवायला प्रश्न आलेला होता बघा की इकडे काय दिलं होतं तर व्यक्ती दिलेले होते म्हणजे गुप्त संघटनांचे संघटक आणि त्यांचं कार्यक्षेत्र यावर त्या ठिकाणी प्रश्न होता. ठीक आहे, तर अशा स्वरूपात जे काही प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत, त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आपण इथं बघितलेलं आहे बघा की कोणती संघटना आहे आणि त्या संघटनेशी संबंधित व्यक्ती नेमके कोणते आहेत. तर यावर जो काही प्रश्न आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचा आन्सर सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे. महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी जर आपण बघितल्या तर 1905 साली बडोदा संस्थानात चांदोड येथे अरविंद घोष, माधवराव जाधव यांनी गंगनाथ भारती विद्यालय या क्रांतिकारी संघटनेची काय केली होती, स्थापना केली होती. महत्त्वाचं आहे बघा, कुठे, बडोदा संस्थानामध्ये. कोण व्यक्ती आहेत, अरविंद घोष, माधवराव जाधव यांनी कोणत्या नावाने, गंगनाथ भारती विद्यालय या नावाने काय केलं होतं, क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आहेत, हे सुद्धा एक महत्त्वाचे आपल्याला क्रांतिकारक सांगता येतात. 1904 मध्ये नेपाळमध्ये शिवाजी क्लबचे सदस्य असलेले हनुमंतराव कुलकर्णी यांच्या साह्यानं बंदुकीचा कारखाना काढण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते कुठे गेलेले होते, नेपाळमध्ये गेले होते. मात्र याचा जो काही सुगावा आहे तो ब्रिटिशांना लागला होता. मात्र नेपाळच्या पंतप्रधानांच्या भूमिकेमुळं ते असे व्यक्ती नाहीत असं सांगितल्यामुळं त्यांना जो आहे ते त्या ठिकाणी सोडून देण्यात आला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी जी काही व्यक्ती आहे किंवा जे काही यांत्रिक अभियंता आहेत ते कोण त्यांना मिळाले होते, तर भालचंद्र केतकर नावाची काही यांत्रिक अभियंता होते. त्यांनी काय केलं होतं, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा जो आहे तो तयार करून दिला होता. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे. किचकवध नावाचं नाटक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बघा, नेपाळच्या पंतप्रधानांनी सकारात्मक बाजू घेतल्यामुळे खाडीलकर ब्रिटिशांच्या चौकशीतून निसटलेले होते. सोलापूरचे गोविंद पोद्दार यांनी जपानमध्ये बॉम्ब विद्या शिकून मुंबईच्या माहीम या ठिकाणी काय केला होता, तर कारखाना सुरू केला होता. कोण आहेत व्यक्ती, सोलापूरचे आहेत. नाव काय आहे, गोविंद पोद्दार आहे. कुठे गेले होते, जपानमध्ये. कशासाठी, बॉम्ब विद्या शिकण्यासाठी. मग शिकून आल्यानंतर त्यांनी कुठं कारखाना टाकला, तर मुंबईमधल्या माहीममध्ये. आजकाल प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये मुंबईमध्ये कोण्या ठिकाणी अशा स्वरूपाचे येत आहे, त्यासाठी लक्षात घ्या मुंबईमध्ये माहीम या ठिकाणी हा जो काही कारखाना आहे तो टाकलेला होता. मग कोल्हापूरचे केडी कुलकर्णी सुद्धा कुठे गेले होते, जपानला. कशासाठी, बॉम्ब विद्या शिकण्यासाठी. पांडुरंग सदाशिव कानखोजे हे व्यक्ती सुद्धा लक्षात ठेवायचे, जपानमधून बॉम्ब विद्या शिकून ते हे सुद्धा त्या ठिकाणी आले होते. मग पांडुरंग सदाशिव कानखोजे जे आहेत यांना काय म्हटलं जातं, आता हे कृषी तज्ज्ञ होते, भारतातले मोठे कृषी तज्ज्ञ होते, क्रांतिकारक सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो यांना. यांनी काय केलं होतं, तर बॉम्ब विद्या सुद्धा त्या ठिकाणी शिकलेली होती. पीर खान या नावाने त्यांनी अमेरिकेमध्ये जे आहे ते काम करायला सुरुवात केलं होतं. कोणत्या नावाने, पीर खान या नावाने. ठीक आहे, अमेरिकेच्या शेतीतील जादूगार म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. कोणाला, पांडुरंग सदाशिव कानखोजे यांना अमेरिकेच्या शेतीतील जादूगार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. गद्दर पक्षाचे संस्थापक सदस्य सुद्धा ते राहिलेले आहेत. ठीक आहे, लाला हरदळ यांचा जो काही गद्दर पक्ष होता त्या गद्दर पक्षाचे संस्थापक सदस्य सुद्धा या ठिकाणी पांडुरंग सदाशिव कानखोजे जे आहेत ते त्या ठिकाणी राहिलेले आपल्याला सांगता येतात. मी कधीही माफी मागणार नाही हे त्यांचं चरित्र सुद्धा प्रसिद्ध आहे, आत्मचरित्र. मी कधीही माफी मागणार नाही. ठीक आहे, तर या बाबी यातल्या लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्यांचा नकाशा करून देणारी यांत्रिक अभियंता होती. ASO 2016 हा प्रश्न विचारलेला होता. नाव काय आहे, भालचंद्र केतकर यांनी काय केलं होतं, तर हे जे काही नकाशा वगैरे आहे ते काढून द्यायला मदत केली होती. पुढे जाऊयात. बघा, परत थोडंसं बॅच बदल आलेला आहे. कंबाईन लक्ष्य बॅच जी आहे ते आपण त्या ठिकाणी कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे 2024च्या पूर्वपरीक्षेसाठी. 1499 फी आहे. सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहे त्यामुळे फी कमी आहे, त्यानंतर फी वाढणार आहे. लाईव्ह लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा त्याच्यामध्ये भेटतील, नोट्स असतील आणि टेस्ट सिरीज असतील. आता लाईव्ह लेक्चर जे विषय अवघड असतात, जे समजायला कठीण असतात, त्यामध्ये खूप साऱ्या संकल्पना असतात, असे विषय जे आहेत ते तुम्हाला लाईव्हमध्ये घेतले जातील. बाकी काही विषय जे आहेत ते रेकॉर्डेड दिले जातील. ठीक आहे, प्लस नोट्स असतील, टेस्ट सिरीज असतील, सगळे एका बॅचमध्ये असणार आहे. त्यासाठी बॅच नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, स्पेशल NCERTची बॅच आहे, स्पेशल स्टेट बोर्डची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. आणि ज्यांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024ला टार्गेट केलं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे एक रेकॉर्डेड बॅच आहे, रिव्हिजन स्वरूपाची ही बॅच आहे, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. 2 महिने कालावधी त्या ठिकाणी असणार आहे. ज्यांना 2025च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपण फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू केली. त्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. प्लस NCERT असतील आणि स्टेट बोर्डचा समावेशसुद्धा असेल. आणि या सगळ्या बॅचचे जे काही ॲडमिशन आहे ते सुरू झालेले आहेत, लक्षात घ्या. ओके, ॲप्लिकेशन आहे अभ्यास मित्र, इन्स्टॉल करू शकता.
आपलं टेलिग्राम पेज आहे आणि इन्स्टाचं सुद्धा पेज आहे आणि सर्वांची जे काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील. तिथून तुम्ही काय करू शकता ते जॉईन करू शकता, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर हे जे काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती ती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे आणि अशा स्वरूपात जे काही लेक्चर्स आहे ते तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये या कंबाईन लक्ष्य बॅचमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला भेटतील. त्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करा, ज्यामध्ये आपण अशाच पद्धतीनं जे काही विविध आपला सिलेबस आहे तो त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या बॅचचा फायदा जो आहे किंवा परीक्षेमधला तुमचा जो काही स्कोअर आहे तो निश्चितच वाढण्यासाठी त्या ठिकाणी ही बॅच नक्कीच मदतगार असणार आहे. कारण की कंबाईनचं जर आपण आजपर्यंत आपला रिझल्ट बघितला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं तर आपली बॅच जी आहे ती फायदेशीर त्या ठिकाणी ठरलेली आहे. त्यासाठी ही बॅच जी आहे ती सर्वांनी जॉईन करायची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.